सख्खे आई वडील जातात. सख्खे आई वडील गेल्यावर कुणाला एवढा त्रास होता ना, एवढा आज आमच्या अंजूरपाट्यातील सर्व जनतेला इतकं दुःख झालेलं आहे. म्हात्रे साहेबांनी इतक्या वर्षापासून आमच्यावर जे प्रेम केलंय, आज आम्ही लहानाचे मोठे झालो, त्यांना पाहत त्यांचा आदर्श घेत, ज्याने कुणी त्यांच्यावर हा भयाड हल्ला केलेला आहे, हिजडेपणाचं लक्षण आहे. मर्द असता तर समोरून वार केला असता. त्या व्हिडिओत सरळ दिसतंय साहेबांवर पाठीमागून हल्ला केलाय. तो हल्लेखोर एक नंबरचा हिजडा आणि नामर्द असणार. म्हणून आम्ही 48 तासाच्या आत जर त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही किंवा काही जर सरकारने जर काही केलं नाही समजा त्याच्यावर, तर आम्ही सरळ त्या माणसाला आमच्या ज्या महिलांच्या पद्धतीने असताना बांगड्या भरो आंदोलन करू किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन जागोजागी आम्ही रस्ते अडवू. म्हात्रे साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे. करतोय नाही. माझ्याकडून 2 दिवसात अर्ज झाले तर तुम्हाला भिवंडीत काय मोर्चे काय आंदोलन करायचे याला दोन दिवस त्यांनी घेतलेला आहे. शोएब गुड्डू यांची त्यांची सगळ्यांची मीटिंग चालू आहे DCPची. आता मी तिथंच होतो, तिथून मला इथं फोन आल्यामुळे मला इथे यावं लागलं. कारण पोलिसांना जरी जनतेचा जो आक्रोश आहे हा मनोज म्हात्रे यांच्या प्रेमाखातर आहे, परंतु तेवढ्याच प्रशांत म्हात्रेची जी काय दहशत होती, जी काय दादागिरी होती, तिचा पण हा परिपाक आहे. नाही, दहशत तसं काय मानता येणार नाही. दादागिरी मानता नाही. लपून छपून कोणी चोऱ्या करू शकतं, कोणी मारू शकतं. जो दादा मानलेला असेल तो समोर येऊन त्यांनी करावं, समोरासमोर मारावं. पाठीमागं मारण्याचा अर्थ नाही. पाठीमागं तर मी कोणालाही मारू शकतो, ज्याच्यात ताकद आहे त्यांनी समोर येऊन मारावं. तो मरेल नाही तर मी मरेल, त्याच्यात काय झालं. तुमची मागणी काय आहे? समोर येऊन मारावं ना कोणाला पण. मागणी काय करायला तर कोणाला मारू शकतो आम्ही. तो DCP असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, घात करायला म्हणलं तर कोणालाही कोणी मारू शकतो ना. घात आम्हाला आमच्या साहेबांना कुत्र्यासारखा मारले, तसंच आम्हाला आमच्या साहेबांचं न्याय व्हायला पाहिजे. बायको पोरांचं नाव व्हायला पाहिजे. त्याचं पोरं त्याचे बारीक बारीक आहेत. खरे जाऊन आमच्या साहेबांना एवढं मारले, त्यांनी फाशी सजा त्याला व्हायला पाहिजे. आमचा देव माणूस होता, आम्हाला देवच पाहिजे. आमच्या एरियामध्ये कोणी नाही उभा राहायला पाहिजे. असला नगरसेवक आम्हाला कुठंच नाही भेटणार. आमच्या गरिबाचा साथ होता बिचारा, गरिबांचा एकदम देव भगवान होता त्याने. आम्हाला तेच पाहिजे बस. आम्हाला दुसरा काय नाही पाहिजे. कोणी उभा राहू, कोणी काय करू, आम्ही त्याला वोट देणार नाही. पोलिसांचं म्हणणं आहे का 2 दिवसात आम्हाला टाइम द्या. 2 दिवसामध्ये आम्हाला आरोपीला अटक करायला पाहिजे, त्याला फाशी सजा व्हायला पाहिजे. हा त्याला मारले, उद्या आम्हाला मारू शकतो, उद्या आम्हाला असं करू शकतो. उद्या कोण बघणार आम्हाला? पोलिसांनी बघणार का आम्हाला? पोलिसांनी येऊन विचारणार पण नाही की काय झालं काय नाही. आमच्या साहेबांसंग तसं झालंय तर आमच्या संघ पण उद्या होणार. आम्हाला त्याचा न्याय पाहिजे. 2 दिवसामध्ये अटक व्हायलाच पाहिजे. त्यांनी अटक झाला तरीच नाही सोडायला पाहिजे. आमचं बोलणं